फ्रेंड्स, आता सुरू करणार आहोत आपण ट्रान्सपोर्ट इन प्लांट्सचं फटाफट रिव्हिजन. तर यामध्ये इथे आपण सुरुवात करूया. ट्रान्सपोर्ट इन प्लांट्समध्ये अगदी फास्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्यावरच आपण फोकस करणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो की प्लांट्स डू नॉट हॅव इंटरस्टिशियल फ्लुइड अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ॲनिमलमध्ये अशा प्रकारचं जे काही टिश्यूच्या दरम्यान जे काही स्पेस असते त्या ठिकाणी फ्लुइड असतं किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम असते. तर तसं दोन्ही गोष्टी म्हणजे इंटरस्टिशियल फ्लुइड किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या इथे नाही आहेत कुणामध्ये, प्लांट्समध्ये. बट दे नीड टू मूव्ह वेरियस सबस्टन्सेस. तरी पण त्यांना वेगवेगळ्या सबस्टन्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करावं लागतं. फॉर एक्झाम्पल वॉटर, त्यानंतर मिनरल, त्यानंतर ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, ठीक आहे, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, ग्रोथ रेग्युलेटर यांची मुवमेंट त्यांना लॉंग डिस्टन्सपर्यंत करावी लागू शकते. तर त्यासाठी या चॅप्टरमध्ये आपण समजून घेणार आहोत कुठल्या पद्धतीचं मेकॅनिझम आहे. तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे आपला डायरेक्शन ऑफ ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट पहिला प्रकार आपण इथे पाहणार आहोत. युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट म्हणजे एका दिशेमध्ये होणारा. तर कोण कोण आहेत? एक वॉटर, मिनरल्स, आणि कशामध्ये जात आहेत? थ्रू द झायलेम फ्रॉम रूट टू द स्टेम ऑर लिव्ज. दुसरा प्रकार हा होता पहिला. त्यानंतर दुसरा प्रकार कुठला आहे? मल्टी डायरेक्शनल. सो ट्रान्सपोर्ट ऑफ फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालेले जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचं ट्रान्सपोर्ट किंवा मिनरल न्यूट्रिएंटचं ट्रान्सपोर्ट हे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असू शकतं. सो दिस इज मल्टी डायरेक्शनल ट्रान्सपोर्ट. समटाईम प्लांट हार्मोन अँड अदर केमिकल स्टिम्युलाय. तर आता प्लांट हार्मोन आहेत किंवा काही केमिकल स्टिम्युलाय आहेत यांचं डायरेक्शन हे पोलराइज किंवा युनिडायरेक्शनल पद्धतीने होऊ शकतं. तर आपण लक्षात ठेवायला हवं की युनिडायरेक्शनल ट्रान्सपोर्ट कोणाकोणाचं आहे? वॉटर, मिनरल आणि त्यानंतर काही केमिकल स्टिम्युलाय आणि हार्मोनचं. मल्टी डायरेक्शनमध्ये फोटोसिंथेसिसचे प्रोडक्ट आणि मिनरल न्यूट्रिएंट यांचं ट्रान्सपोर्ट मल्टी डायरेक्शनल आहे. पुढचा भाग आहे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. 3 पद्धती आहेत: डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता पहिल्या याच्यामध्ये पाहू शकतो इथे कुठल्याही प्रकारचा ट्रान्सपोर्ट प्रोटीन नाही. ठीक आहे, इथे कोणत्याही प्रकारचा ट्रान्सपोर्ट प्रोटीन नाही आहे. डायरेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून हा ट्रान्सपोर्ट होतोय. तर या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहू शकतो काय दिसतो आपल्याला इथे? एक पिंक कलरचा तुम्ही ट्रान्सपोर्ट प्रोटीन या ठिकाणी पाहू शकता. प्लाझ्मा मेम्ब्रेनला हा अशा प्रकारचा एक पिंक कलरचा इथे प्रोटीन दाखवलेला आहे जो काय करतोय? सबस्टन्सला घेऊन जातोय. पण फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये तुम्ही पाहू शकता हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन हा असा फ्लो आहे. ठीक आहे, इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजे या साईडला लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे, म्हणजे हा डिफ्युजनचाच प्रकार म्हणजे पॅसिव्ह प्रोसेस. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये पाहू शकता या साईडला लो कॉन्सन्ट्रेशन आहे, या साईडला हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि तरीसुद्धा सबस्टन्स या ठिकाणी जे काही मुवमेंट आहे ते व्हायला लागले. म्हणजे नक्कीच इथे काय अगेन्स्ट द ग्रॅडियंट हा फ्लो आहे आणि त्यामुळे ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. आणि त्यामुळे इथे आपण पाहू शकतो ATP यूज झालेला दाखवलेला आहे. तर पहिल्या दोन्ही टाईपमध्ये डिफ्युजन आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये मात्र ATP कन्झ्युम झालेला नाही, त्यामुळे ह्या पॅसिव्ह प्रोसेस आहेत. त्यानंतर पहिल्यांदा डिस्कस करूया या डिफ्युजनबद्दल. ही स्लो मुवमेंट आहे कुणाकुणाची? गॅसेस, लिक्विड आणि सोल्यूटची अलॉंग द ग्रॅडियंट हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. कुठली एनर्जी यामध्ये खर्च होत नाही. इट मे बी फ्रॉम वन पार्ट ऑफ द सेल टू द अदर पार्ट ऑफ द सेल. ठीक आहे, सेलमधल्याच एका भागामधून दुसऱ्या भागाकडे किंवा शॉर्ट डिस्टन्समध्ये होणारी मुवमेंट आहे. नॉट डिपेंडंट ऑन अ लिव्हिंग सिस्टीम. लक्षात घ्या, डिफ्युजन होण्यासाठी लिव्हिंगनेस असावा असं काही आवश्यक नाही. आणि प्लांट बॉडीमध्ये जे काही गॅसेसची मुवमेंट होत असते ऑक्सिजन आणि CO2 सारख्या गॅसेसची, ती पूर्णपणे कशामुळे होत असते? डिफ्युजनमुळं होत असते. ठीक आहे, त्यानंतर डिफ्युजनवर परिणाम करणारे घटक कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, म्हणजे जेवढा ग्रॅडियंट जास्त असेल तेवढं डिफ्युजन फास्ट होईल. दुसरा आहे मेम्ब्रेन किती परमिएबल आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड करेल. इम्परमिएबल असेल मेम्ब्रेन तर अजिबात मुवमेंट होणार नाही. टेम्परेचर आणि प्रेशर, जेवढं टेम्परेचर जास्त असेल तेवढं डिफ्युजनचा रेट जास्त असेल. प्रेशरच्या बाबतीत सुद्धा तेच. त्यानंतर साईज आणि किंवा डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स, म्हणजे जेवढा मॉलिक्यूल लहान असेल तेवढं त्याचं डिफ्युजन फास्ट होईल. मॉलिक्यूल मोठा असेल तर त्याचं डिफ्युजन स्लो होईल. त्यानंतर सोल्युबिलिटी इन द लिपिड ऑफ द मेम्ब्रेन. आता मेम्ब्रेनमधले जे लिपिड आहेत त्याच्यामध्ये जास्त सोल्युबल असेल तर फास्ट डिफ्युजन होईल. ठीक आहे, सबस्टन्सेस सोल्युबल लिपिड डिफ्यूज थ्रू द मेम्ब्रेन फास्टर. म्हणजे जर हायड्रोफिलिक सबस्टन्सेस असतील तर त्यांची मुवमेंट इथे स्लो होईल. त्यानंतर दुसरा प्रकार फॅसिलिटेटेड डिफ्युजनचा. यामध्ये आपण पाहतो हायड्रोफिलिक सबस्टन्सला जर क्रॉस करायचं असेल तर सहजासहजी ते शक्य होणार आहे. मग त्यासाठी त्यांना काय लागतील? प्रोटीन चॅनल्स लागतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रोटीन चॅनल दाखवलेले आहेत. मग हे प्रोटीन चॅनल घेऊन जात आहेत. पण लक्षात घ्या हा डिफ्युजनचाच प्रकार आहे, त्यामुळे इथे अलॉंग द ग्रॅडियंट म्हणजे हाय टू लो कॉन्सन्ट्रेशनच होईल. ठीक आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट असणं आवश्यक आहे, त्याशिवाय हा काही ट्रान्सपोर्ट होऊ शकणार नाही. इट इज व्हेरी स्पेसिफिक. का? कारण ट्रान्सपोर्ट प्रोटीन जो घेऊन जाणार आहे त्याला अटॅच होणारा सबस्टन्स हा स्पेसिफिकच असला पाहिजे.
उगीच कुठलाही सबस्टन्स येऊन त्याला अटॅच होऊ शकणार नाही. ट्रान्सपोर्ट प्रोटीन इन्व्हॉल्व आहे, त्यामुळे इनिबिटरला हा सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे इनिबिटर जर ॲड केला तर या फॅसिलिटेटेड डिफ्युजनवर याचा परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर सॅच्युरेशनचा एक मुद्दा आहे, म्हणजे एकदा का सगळे ट्रान्सपोर्ट प्रोटीन एंगेज झाले तर आता त्यानंतर आणखीन जास्त आपल्याला रेट वाढवता येणार नाही. सो ट्रान्सपोर्ट रेट रिचेस मॅक्सिमम वेन ऑल प्रोटीन ट्रान्सपोर्टर्स आर बिंग यूज, म्हणजे आता त्यांना वेटिंगमध्ये थांबावं लागेल. तर अशा प्रकारचा सॅच्युरेशनचा प्रकार फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये दिसतो. त्यानंतर अजून काही मुद्दे. सम प्रोटीन चॅनल्स आर ऑलवेज ओपन. ठीक आहे. आता फॅसिलिटेटेड डिफ्युजनबद्दल थोडीशी आणखी एक्स्ट्रा माहिती. तर काही प्रोटीन चॅनल असतात की जे सतत सुरूच असतात. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. पण दुसरा प्रकार काहींचा आहे की ज्यांच्यावर नियंत्रण करता येतं. तर असे काही आहेत की जे खूप मोठ्या आकाराचे असतात, त्यांना नाव दिलेलं आहे पोरिन्स. पोरिन्स फॉर्म ह्यूज पोर्स इन द आउटर मेम्ब्रेन ऑफ द प्लास्टिड मायटोकॉन्ड्रिया अँड सम बॅक्टेरिया. तर हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, आवश्यक आहेत आणि तुम्ही लक्षात ठेवायला हवं की बॅक्टेरिया, प्लास्टिड, मायटोकॉन्ड्रिया यांच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवर किंवा यांच्या मेम्ब्रेनवर काही मोठ्या आकाराची छिद्र आहेत. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी जे प्रोटीन चॅनल्स आहेत त्यांना नाव दिलेलं आहे पोरिन्स. मॉलिक्यूल हॅव्हिंग साईज ऑफ स्मॉल प्रोटीन कॅन पास थ्रू देम. तर हे पोरिन खूप मोठ्या आकाराच्या सबस्टन्सला घेऊन जाऊ शकतात. उदाहरणार्थ प्रोटीन, आता प्रोटीन हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, त्यांचं मॉलिक्युलर मास हजारोमध्ये असतं आणि तरीसुद्धा ते त्याला क्रॉस करू शकतात. अँड एक्स्ट्रासेल्युलर मॉलिक्यूल बाइंड टू द ट्रान्सपोर्ट प्रोटीन. आता एक्स्ट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या बाहेरचा एखादा मॉलिक्यूल हा या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला या ठिकाणी अटॅच होईल. देन इट रोटेट अँड रिलीज द मॉलिक्यूल इनसाइड द सेल. आणि हा जो ट्रान्सपोर्ट प्रोटीन इथे दाखवलेला आहे ब्ल्यू कलरमध्ये, तो काय होऊन जाईल, रोटेट होऊन जाईल, म्हणजे हा असा फिरू शकतो. कळते. याचं काय होईल, मुवमेंट होईल. त्याला आपण काय नाव दिलं होतं, फ्लिप फ्लॉप मुवमेंट नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं याला, फ्लिप फ्लॉप मुवमेंट. ठीक आहे. तर अशा प्रकारचे पोरिन्स आहेत. आणि या पोरिन्सबद्दल आपण एक मुद्दा NCERT मध्ये पाहिलेला आहे, दॅट दे आर मेड अप ऑफ 8 डिफरंट टाईप्स ऑफ ॲक्वापोरिन्स. ठीक आहे. तर अशी ही पोरिन्सची माहिती. त्यानंतर फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये काही अजून मुद्दे भेटतात आपल्याला. एकतर हे पॅसिव्ह आहे आणि याचे काही टाईप्स आहेत, युनिपोर्ट आणि बायपोर्ट. आता युनिपोर्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण पहिली डायग्राम पाहू शकतो. युनिपोर्टबद्दल काय दिलेलं आहे, इथे ए या सबस्टन्सची मुवमेंट होते आणि त्याची सबस्टन्सची मुवमेंट होत असताना दुसरं कुणीही इथे इन्व्हॉल्व नाही आहे, तर इथे एकाचीच मुवमेंट होते. ठीक आहे. त्यासाठी स्पेसिफिक हा कॅरियर प्रोटीन आहे. आता दुसरा जे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये 2 सबस्टन्सचं मुवमेंट होते, म्हणजे एची मुवमेंट बीवर डिपेंड करते. राईट. दोन्ही केसेसमध्ये अँटीपोर्ट आणि सिम्पोर्टमध्ये. अँटीपोर्टमध्ये काय, या दोघांची मुवमेंट अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. सिम्पोर्टमध्ये दोघांची मुवमेंट सेम डायरेक्शनमध्ये. पण एक गोष्ट महत्त्वाची की दोघांचं मुवमेंट जे आहे ते इंटरडिपेंडंट आहे, एकमेकावर ते डिपेंड करत असतात. ठीक आहे. त्या दोन्ही कशाचे प्रकार होते, फॅसिलिटेटेड डिफ्युजनचे. त्यानंतर तिसरा मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. इट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. तर आता अगेन्स्ट द ग्रॅडियंट आहे, म्हणजे काय, लो टू हाय कॉन्सन्ट्रेशन. त्याशिवाय इथं एनर्जीसुद्धा खर्च होईल कारण अगेन्स्ट द ग्रॅडियंट आहे. ठीक आहे. इथे सुद्धा मेम्ब्रेन प्रोटीनचा रोल आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन प्रमाणे. फक्त फरक आहे की हे डाऊनहिल नाही आहे, तर हे कसं आहे, अपहिल आहे. फॅसिलिटेटेड डिफ्युजन कसं होतं, अपहिल होतं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट रेट इथे सुद्धा काय होऊ शकतो, इट रिचेस मॅक्सिमम वेन ऑल प्रोटीन ट्रान्सपोर्टर्स आर बिंग यूज. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला सॅच्युरेशनचा प्रकार पाहायला मिळतो कारण इथे प्रोटीन चॅनल्स इन्व्हॉल्व आहेत. आणि दुसरं यामध्ये सुद्धा आपल्याला स्पेसिफिसिटी पाहायला मिळू शकते आणि हे इनिबिटरसाठी सेन्सिटिव्ह आहेत. तर काही मुद्द्यांमध्ये ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन यांच्यामध्ये आपल्याला साम्य असल्याचं लक्षात येत असतं. त्यानंतर हा टेबल जो NCERT दिलेला आहे, रिक्वायर मेम्ब्रेन प्रोटीन, सिम्पल डिफ्युजन. पहा, लक्षात घ्या, सिम्पल डिफ्युजनच्या बाबतीमध्ये मेम्ब्रेन प्रोटीनची आवश्यकता नाही. ठीक आहे. हायली स्पेसिफिक आहेत का, नाही. टेम्परेचर सॅच्युरेशन आहे का, ट्रान्सपोर्ट सॅच्युरेशन आहे का, नाही, कारण यांना कुठल्याही प्रोटीनची गरज नाही पडत. अपील ट्रान्सपोर्ट आहे का, अपील ट्रान्सपोर्ट आहे का, नाही. त्यानंतर ATP एनर्जी लागते का, नाही. तर सगळ्या गोष्टीमध्ये नन्नाचा पाडा दिसतो आपल्याला सिम्पल डिफ्युजनच्या बाबतीमध्ये. फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट जर पाहिला तर काय सांगता येईल, याच्यामध्ये रिक्वायर मेम्ब्रेन प्रोटीन, फॅसिलिटेटमध्ये आत्ताच आपण पाहिलं, हो, आवश्यकता आहे. सेन्सिटिव्ह आहेत का, सिलेक्टिव्ह आहेत का, ऑब्वियसली आहेत कारण प्रोटीन इन्व्हॉल्व आहे. ट्रान्सपोर्ट सॅच्युरेशन, येस. अपील ट्रान्सपोर्ट, आता लक्षात घ्या, फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट हा डिफ्युजनचाच टाईप आहे, त्यामुळे याच्यामध्ये अपील ट्रान्सपोर्ट होणार नाही, म्हणजे लो टू हाय कॉन्सन्ट्रेशन नाही. रिक्वायर ATP एनर्जी नाही, कारण डिफ्युजनचा टाईप आहे आणि तो पॅसिव्ह प्रोसेस आहे. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये जसा सिम्पल डिफ्युजनमध्ये सगळा नन्नाचा पाडा होता, तसा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सगळं हो होच आहे, येस येस. मेम्ब्रेन प्रोटीन, येस. हायली सिलेक्टिव्ह, येस. ट्रान्सपोर्ट सॅच्युरेशन, येस. अपील ट्रान्सपोर्ट म्हणजे स्लो टू हाय, येस. रिक्वायर ATP एनर्जी, येस. सो ह्याचं कंपॅरिझन NCERT दिलेल्या टेबलनुसार आपण इथे पाहिलेलं आहे.